श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. तुम्हाला लग्नाला किंवा एखाद्या फंक्शनला जायचं आहे आणि तेही अगदी वेळेवर जायचं आहे, तर चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहे, ब्लॅक हेड्स आहे आणि डलनेस आहे, तर काळजी करू नका. हा फेस पॅक अगदी तुम्ही लग्नाला किंवा कुठल्या फंक्शनला जायच्या आधी अर्धा तास लावला तरी तुम्ही लवकर रेडी व्हाल. तर मी इथे घेतला आहे 1 चमचा कच्चं दूध आणि 1 चमचा बेसन. हे आपल्याला पातळ क्वांटिटीमध्ये ठेवायचं आहे. तर हे आपल्याला कधी आणि कसं यूज करायचं यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कुठेही स्किप न करता. आता मी इथे हळद भाजून घेत आहे. तर हळद का भाजून घेते आहे हे तुम्हाला मी पुढे सांगते. छान ती ब्राऊन होईस्तोवर आपल्याला भाजायची आहे. अगदी फक्त थोडी काळी व्हायला कमी ठेवायचं, बाकी पूर्ण आपल्याला छान ती ब्राऊन भाजून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि ती मोठ्या फ्लेमवर नाही तर सिमवर हळूहळू भाजायची आहे, की कुठे आपण ठेवला आणि कुठेतरी गेलो असं नाही करायचं. ती चारही साईडला छान भाजल्या गेली पाहिजे. अशा प्रकारे थोडा कलर आलेला आहे. अजून आपल्याला थोडी ब्राऊन करायची आहे. थोडी कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल थोडी पिवळसर, पण आता ही थोडी ब्राऊन झालेली आहे. आणि ही साधीच हळद आहे आपल्या घरची. तुम्ही बघू शकता असा थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे. आणि मगाशी जे आपण कच्चं दूध आणि बेसन याचं आपण सोल्युशन करून ठेवलं होतं ते अशा प्रकारे आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे. म्हणजे हा फेस पॅक लावण्याआधी आपल्याला चेहरा आपला क्लीन करून घ्यायचा आहे. सर्वात आधी आपण कच्चं दूध आणि थोडं बेसन मिक्स करून हातावर घेतलेलं आहे. कच्चं दूध त्वचेवरील धूळ, घाण आणि जे आपलं जे कॉस्मेटिक्स वगैरे लावतो ते सुद्धा स्वच्छ करायला मदत करतं. त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, त्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि उजळ बनवते. बेसन जे असते ते त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करतं आणि ब्लॅक हेड्स, डेड स्किन, व्हाईट हेड्स असतील ते सुद्धा ते कमी करायला मदत करतं. हे जे मिश्रण तयार केलेलं आहे ना आपण, अगदी ते नॅचरल क्लिन्झिंग मिलसारखं काम करतं आणि आपला चेहरा स्वच्छ, मऊ आणि फ्रेश होतो. थोडक्यात म्हणजे आपल्या चेहऱ्याचा आपण क्लीनअप करत आहे. थोडं हळूहळू मसाज करायची या डायरेक्शननी. ज्या ज्या आपल्याला फेशियल स्टेप्स माहीत आहेत त्या हळूहळू केल्या तरी चालेल. नाकाच्या बाजूला, नाकावर, हनुवटीवर आणि डोळ्यांच्या आसपासही हलक्या हाताने ते मसाज करा आणि क्लीन करा. आपल्या नाकाजवळ भरपूर प्रमाणात ब्लॅक हेड्स आणि घाण जमा होते, त्यामुळे तिथे थोडा वेळ जास्त मसाज करा. पण डोळ्यांच्या जवळ खूप जोरात घासू नका, हलक्या हातानेच मसाज करा. तर 2-3 मिनटं मसाज केल्यानंतर तुमचा चेहरा छान क्लीन, फ्रेश आणि सॉफ्ट वाटेल. आता मी अशा प्रकारे सगळ्या चेहऱ्याची आपल्या मसाज करून घेतलेली आहे. आणि ही मसाज केल्यामुळे आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा व्यवस्थित होते. कोणाकोणाच्या डोळ्याच्या त्या कोपऱ्यातसुद्धा काळं काळं झालेलं असतं, ते सुद्धा ते कमी करतं. तर अशा प्रकारे मी याची मसाज करून घेतलेली आहे आणि कोमट पाण्याने पुसून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आत्ताच चेहरा किती फ्रेश वाटत आहे. आणि याच्यावर आपल्याला लावायचा आहे जो आता आपण तयार करणार आहे तो फेस पॅक. आणि मगाशी आपण जी हळद भाजून घेतली होती ती आपण घेतलेली आहे, कारण त्याचा आपल्याला फेस पॅकमध्ये यूज करायचा. आता आपण हळद का भाजून घेतलेली आहे? हळद भाजून घेतल्यामुळे तिचा कच्चा वास कमी होतो, त्वचेवर पिवळेपणा राहत नाही आणि तिचे गुण अजून चांगले आपल्या स्किनला मिळतात. हळद त्वचेला अँटीसेप्टिक गुण देते, पिंपल्स कमी करते आणि त्वचा उजळ बनवते. नंतर घेतली आहे मी कॉफी. आता 1 चमचा ती भाजलेली हळद घेतलेली आहे मी, 1 चमचा कॉफी घेतलेली आहे आणि थोडंसं बेसन घेतलेलं आहे. तुम्ही बेसनचं प्रमाण कमी जास्त करू शकता, कारण बऱ्याच जणांना बेसनामुळे ड्राय होते स्किन. तर तुम्ही तांदूळाचं पीठसुद्धा याच्यामध्ये यूज करू शकता. जे बेसनाच्या ऐवजी तुम्ही तांदूळाचं पीठ यूज करा. आणि याच्यामध्ये घेतलं आहे आपण दही आणि शहद. कॉफी आपल्या स्किनसाठी खूप चांगली आहे. ती त्वचेवरील डेड स्किन काढायला मदत करते, ब्लॅक हेड्स कमी करते आणि चेहऱ्यावरती एक नॅचरली ग्लो देते. त्यानंतर दही त्वचेला मॉइश्चरायझर आणि सॉफ्टनेस देते. त्यामध्ये असलेले नैसर्गिक गुण त्वचा मऊ आणि उजळ बनवते. आणि कुठलाही फेस पॅक अप्लाय करायच्या आधी मी चेहऱ्यावरून बर्फ फिरवते, आधी पण आणि नंतर पण. तर बर्फ फिरवल्यामुळे आपल्या त्वचेचे पोर्स टाईट होण्यास मदत करते. चेहऱ्यावर सूज किंवा लालसरपणा कमी होतो आणि त्वचा फ्रेश वाटते. आणि आता आपल्याला अप्लाय करायचा आहे तो फेस पॅक. आता अशा प्रकारे हा फेस पॅक मी चेहऱ्यावरती अप्लाय करून घेत आहे. फेस पॅक कधी पण वरच्या डायरेक्शननेच लावायचा. या फेस पॅकमध्ये जे आपण शहद टाकलेलं आहे ते आपल्या स्किनला नॅचरली हायड्रेशन देतं, त्वचा ड्राय होऊ देत नाही आणि चेहऱ्यावर छान
चमक आणते. म्हणूनच हा फेस पॅक एक 5-10 मिनटं ठेवा आणि मग चेहरा धुवून तुम्हाला लगेच फरक जाणवेल. तर हा फेस पॅक लावल्यावर सुद्धा थोड्या वेळ मसाज करा हळूहळू. जास्त जोराजोरात रब करायचं नाही. आपल्या चेहऱ्याची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे हळूहळू तो रब करायचा. आता हा फेस पॅक आपला सुकलेला आहे, तो जास्त रब करायचा नाही. त्याच्यावरती जेव्हा आपल्याला वॉश करायचं असेल तर तुम्ही गुलाब पाण्याचा किंवा साधा पाण्याचा हात घेऊन हळूहळू त्याला रब करत काढायचं. फेशियलसारखं घरच्या घरी स्किन क्लीन करण्याचा हा खूप सोपा आणि घरगुती उपाय आहे आणि सगळं साहित्य आपल्या जवळच असतं. तर मी आता तुम्हाला क्लीन करून दाखवते. पहा किती सुंदर झालेला आहे स्किन आपली. थोडा पिवळसर दिसतो चेहरा, पण प्रॉपरली जर व्यवस्थित वॉश केलं तर तो पिवळसरपणासुद्धा निघून जातो आणि चेहरा फ्रेश आणि ग्लोईंग दिसतो. आता हा पॅक सुकल्यानंतर हलक्या हाताने धुवा आणि नंतर मेकअप करा. त्यामुळे तुमचा मेकअप खूप स्मूथ बसतो आणि चेहऱ्यावरती नॅचरली ग्लो येतो. महागड्या फेशियलची गरजच नाही आहे तुम्हाला. घरच्या घरी हा छोटासा उपाय करून बघा आणि तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकेल. आणि कुठलंही फेशियल झाल्यानंतर बर्फ फिरवायला विसरू नका. एकदा बर्फ फिरवून घ्या चेहऱ्यावरती, खूप छान वाटेल. कारण बर्फ फिरवल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स टाईट होण्यास मदत होते. तसंच नंतर आपण मेकअप केला तर मेकअप पण खूप छान बसतो. आणि लगेच तुम्ही जे कोणतं मॉइश्चर यूज करत असाल ते लावून घ्या. आणि मी परत एकदा सांगते की जी हळद घेतली आहे ना, ती चांगली ब्राऊन होईस्तोवर भाजून घ्या. महागड्या पार्लरला जाण्यापेक्षा हा सोपा घरगुती उपाय एकदा नक्की करून बघा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.